ठाणे महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे। वर्तक नगर मधील लेवल अप हॉटेलवर तोडक कारवाई करण्यात आली आहे। नावात बदल करून हॉटेलने अतिक्रमण केलं होतं। पनवेलच्या रस्त्यांवर मराठी भाषेतून सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। तर पूर्वी सिग्नल यंत्रणेवर इंग्रजी आकडे दिसत होते, तर सिग्नल यंत्रणेवर आज चक्क मराठी आकडे पडत असल्याचं पाहायला मिळाल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय। कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बदलापूर नगरपालिकेच्या नवीन इमारतीत अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात आल्यात। मात्र अजूनही या इमारतीचं बेसमेंट मधील पार्किंग सुरू करण्यात आलेलं नाहीये। यामुळे पालिकेत कामासाठी येणाऱ्या नागरिकांना तसंच कर्मचाऱ्यांना वाहन लावण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सईच्या अंबाडी मार्गावर अनेक दिवसांपासून धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय। यामुळे वाहन चालक हैराण झालेत। नागरिकांच्या घरात धूळ जात असल्यानं आरोग्य धोक्यात आलंय। बदलापुरातल्या शिरगाव परिसरामध्ये जय भवानी ज्वेलर्सवर BIS संस्थेनं धाड टाकली आहे। यावेळी HUID क्रमांक नसलेलं जवळपास 200 ग्रॅम सोनं सील करण्यात आलंय। नव्या नियमानुसार सोन्याच्या दागिन्यांवर BIS हॉलमार्क चिन्हासोबतच एक युनिक ID नंबर टाकणं बंधनकारक आहे। तो ID नंबर नसल्यानं हे सोनं जप्त करण्यात आलंय।